मुख्यमंत्र्यांची जबाबदारी खांद्यावर असताना गृह खातं सांभाळणं फडणवीसांसाठी जड जातंय का असा सवाल आता सर्वांना सतावतोय। अर्थातच त्यामागचं कारण हे तसंच आहे। डब्बा ट्रेडिंग मधले आरोपी घराच्या बाल्कनीतून बेछूट गोळीबार करतात। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊन दिवस उलटला तरी त्यानंतर काहीही कारवाई झालेली नाही। जर मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच कायद्याच्या अशा चिंधड्या उडवल्या जात असतील तर इतर जिल्ह्यांबाबत न बोललेलंच बरं। मेरे दुश्मन समझ रहे थे मैं लौट के नहीं आऊंगा, ये उनके लिए है। ऐकलत हवेत गोळी झाडणारा गोपी मालू काय म्हणाला ते? मेरे दुश्मन समझ रहे थे मैं लौट के नहीं आऊंगा, ये उनके लिए है। खरं तर एखाद्या चित्रपटातल्या व्हिलनच्या तोंडी शोभावा असा हा डायलॉग। मात्र हा डायलॉग चित्रपटातला नव्हे तर एका खऱ्याखुऱ्या व्हिलननं मारलाय। गोपी मालू आणि रवी अग्रवाल संपूर्ण राज्यभर गाजलेला डब्बा ट्रेडिंग स्कॅम मधले हे आरोपी। मात्र जामिनावर मोकाट सुटलेल्या धनदांडग्यांची मस्ती तर बघा। एखाद्या निष्पाप जीवाचा बळी जाऊ शकतो हे माहीत असून देखील त्यांनी बेछूट गोळीबार केलाय। गोळीबाराची ही घटना 5 ते 6 महिन्यांपूर्वी घडल्याचं समजतंय। मात्र हा व्हिडिओ व्हायरल होऊन 24 तास उलटले पण गोपी मालू आणि रवी अग्रवाल अजूनही मोकाटच आहेत। लोकल पोलिसांनी हे प्रकरण हाताळलं आणि यामध्ये अनेक पोलिसांचे हात त्यामध्ये रंगलेले आहेत, हा माझा स्पष्ट आरोप आहे। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात क्राईम वाढलं, ज्या राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या होम टाउनमध्ये असा प्रकार होतो आणि गुन्हेगारावर वचक नसेल तर मी असं मानेल की या सरकारचं हे अपयश आहे। ज्या इमारतीच्या बाल्कनीतून हा गोळीबार करण्यात आलाय ती इमारत आरोपी रवी अग्रवालची असल्याचं समजतंय। एबीपी माझानं जेव्हा हा प्रकार जगासमोर आणला तेव्हा कुठं पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली। पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला असता पेंट हाऊसला कुलूप लावलेलं आढळलं। त्याच्यावर कारवाई म्हणजे लायसन्सिंग अथॉरिटी जी आहे ती ताबडतोब त्याचं शस्त्र जप्त करू शकते, त्याच्यावरती खटला दाखल होऊ शकतो, त्याच्यावरती दंडात्मक कारवाई होऊ शकते आणि मुळामध्ये शस्त्र देताना ज्या कंडिशन्स टाकल्या गेलेल्या आहेत त्या कंडिशन्स कोणकोणत्या होत्या त्याचं अवलोकन केल्यावरती त्याचं व्हायलेशन झालेलं आहे हे जर का निदर्शनास आलं तर निश्चितच कारवाई त्याच्यावर होऊ शकते। खरं तर गोळीबार करून गोपी मालू आणि रवी अग्रवाल यांनी स्वतःकडे गृह खातं ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना चपराक लगावली आहे। या घटनेमुळे नागपुरातील कायदा सुव्यवस्थेच्या कशा चिंधड्या उडाल्या आहेत हे पुन्हा स्पष्ट झालंय। केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सरकार आली तेव्हापासून दलितांवर होणारे अत्याचार सारखे वाढत आहेत। महिलांची अब्रू सरेआम या ठिकाणी लुटली जाते, महिलांना मारलं जातं, ठार मारलं जातं, सडकांवर चेन स्नॅचिंग होतात, परंतु राज्य सरकारचं गृह खातं या ठिकाणी झोपलं आहे की काय हा प्रश्न या ठिकाणी आवाजून समोर उभा ठाकलेला आहे। राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे गृह खातं ठेवलं। मात्र राज्यातल्या अनेक बड्या प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत। त्यात नागपुरातील गुन्हे प्रकरणाचा आकडा मोठा आहे। कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्यांवर गुन्हेगार वरचढ ठरतायत हे या घटनेनं पुन्हा सिद्ध केलंय। सरिता कौशिकसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।